जिंदगी चादर हा जो कार्यक्रम होता गुरु तेग बहादूर सिंग यांच्या स्मरणार्थ, त्या कार्यक्रमात त्याची माझी भेट झाली होती. नांदेडला ते आले होते आणि काही काही वेळ थोडं बोलणंही झालं आणि जेवायला एकत्र होतो. त्यानंतर ते घाईघाईने मला भेटून हस्तांदोलन करून हँडशेक करून ते निघून गेले. असं वाटलंच नाही की त्यांची माझी ही शेवटची भेट राहील म्हणून. त्यामुळे अनेक वर्षाचे त्यांचे माझे संबंध होते. राज्याच्या विधानसभेमध्ये आम्ही अनेक वर्ष काम केलं. एक कलिग म्हणून एकमेकांना आम्ही चांगलं ओळखत होतो. त्यांच्या कामाची शैली मी जवळून पाहिलेली आहे. मंत्रिमंडळातसुद्धा आम्ही विलासरावांच्या मंत्रिमंडळात असो, शिंदेसाहेबांच्या मंत्रिमंडळात असो, आम्ही सर्वांनी एकमेकांना सांभाळून काम केलेलं आहे, राज्य चालवलेलं आहे. माझ्या मंत्रिमंडळातसुद्धा मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे एक जवळचं संबंध होतं, एक विश्वासाचं नातं त्यांच्याशी राहिलेलं आहे आणि नेहमी त्यांच्याने माझ्यामध्ये कधीही दुरावा राहिला नाही. उलट एकमेकांना समजदारीने आम्ही राहिलेलो आहोत आणि महाराष्ट्राच्या निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांची जी गती होती ती उल्लेखनीय आहे. म्हणजे काम ज्या झपाट्याने करायचे, वर्कहॉलिक ज्याला म्हणू, सकाळी 6 वाजल्यापासून कामाला लागायचे, तर रेस्ट अशी की आराम केला किंवा ते आजारी पडले असं क्वचितच ऐकायला मिळायचं. रात्री उशिरापर्यंत काम करायचं, सगळे पहाटेच लवकर निघून जायचे. एवढी एनर्जी या माणसामध्ये होती. मलाही आश्चर्य वाटायचं की कसं काय जमतंय म्हणून, परंतु ते करायचे. लोकांमध्ये एक चांगली प्रतिमा होती त्यांची. कार्यकर्त्यांना पकड ह्यालाही तोड नाही आणि म्हणून म्हटलं की चांगले ॲडमिनिस्ट्रेटर होते आणि चांगल्या प्रकारे त्यांनी ज्या खाती त्यांना मिळाली त्यांनी हाताळली अशी परिस्थिती आहे. मागच्या अनेक दिवसांमध्ये असे विमान अपघात खूप वेळा झाले. केंद्र सरकारने काहीतरी ठोस भूमिका, एक रेग्युलेशन आणलं पाहिजे या संपूर्ण कंपन्यांकडे, असं वाटतं का? माझं स्वतःचं असं म्हणणं आहे की पॅसेंजर बरोबर कॅप्टन नसतो. त्याच्यामुळे कॅप्टनचा जीवही त्याच्यामध्ये जातो. तेव्हा कॅप्टन सगळी जबाबदारी घेतोच ना, विमान व्यवस्थित आहे, अमुक आहे, तमुक आहे हे बघायला. काय तर पॅसेंजर आणि कॅप्टन दोघांनाही इजा होऊ शकते ह्याची जाणीव आहे. त्याच्यामुळे रेग्युलेशनपेक्षा मी असं म्हणेन की नेमका कशामुळे झालं याची चौकशी